आपण पाहतोय की अगदी काही क्षणामध्येच वाल्मिक कराडला कोर्टामध्ये घेऊन जावं लागू शकतं तशी तयारी देखील या ठिकाणी पोलिसांकडून सुरू आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की पोलीस ठाण्यामध्ये सर्व कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण केली जात आहे आणि त्यानंतरच केस कोर्टामध्ये वाल्मिक कराडला नेण्यात येणार आहे। दरम्यान सरकारी वकील एस देशपांडे यांनी केस लढण्यास नकार दिलेला आहे। दुसरा वकील नेमण्याची विनंती त्यांनी न्यायाधीशांकडे पत्राद्वारे केली आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की वैद्यकीय चाचणी आता पूर्ण झालेली आहे आणि थेट केस कोर्टाबाहेरून आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, केस कोर्टाबाहेर काय स्थिती आहे? अगदी थोड्याच वेळात वाल्मिक कराड यांना केस कोर्टामध्ये आणलं जाऊ शकतं। सागर, अगदी बरोबर आहे। सध्या केज पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेला आहे आणि कोणत्याही क्षणी त्यांना या ठिकाणी केजच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनावणी सुरू होण्याआधी ज्या सरकारी वकिलांनी पत्र दिलेलं होतं, मात्र त्या सरकारी वकिलांनी ऐनवेळी मनाई जी आहे ती केलेली आहे। कदाचित नवीन सरकारी वकील नेमण्यासाठी वेळ लागत असावा, त्यामुळेच सध्या वाल्मिक कराड यांना जवळच्याच पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। कारण ज्यावेळेस वाल्मिक कराड केसमध्ये CIDच्या पथकाकडून आणण्यात आलं त्यावेळेस तणावाची परिस्थिती जी आहे त्या संपूर्ण न्यायालय परिसरामध्ये निर्माण झालेली होती। आपण पाहतोय की पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी प्रसारमाध्यम आणि पोलीस कर्मचारी वगळता कोणत्याही खरं इथल्या स्थानिकांना प्रवेश जो आहे तो न्यायालय आवारामध्ये बंद केलेला आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हा न्यायालयाकडे येणारा रस्ता पूर्णतः पोलिसांनी बंद करून टाकलेला आहे। कोणत्याही क्षणी या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात होईल, मात्र त्याआधी एक महत्त्वाचा खरं कायदेशीर अडचण निर्माण झालेली आहे ती म्हणजे ऐनवेळी सरकारी वकिलांनी वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये केस जी आहे ती लढण्यासाठी मनाई केली। त्यामुळे नवीन सरकारी वकील जो आहे त्याची खरं प्रक्रिया जी आहे ती कदाचित कोर्टामध्ये सुरू असावी। त्यामुळे वाल्मिक कराड यांना जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। एक महत्त्वाची अपडेट आहे यामध्ये की सरकारी वकील म्हणून आता JB शिंदे हे युक्तिवाद करणार आहेत। सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर सुरुवातीला जे सरकारी वकील नेमलेले होते त्यांनी ऐनवेळी वाल्मिक कराडांच्या विरोधामध्ये केस जी आहे ती लढण्यासाठी मनाई केली, मात्र आता JB शिंदे जे आहेत ते सरकारी वकील म्हणून या केसमध्ये आपलं काम जे आहे ते पाहणार आहेत। दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडांचे वकील म्हणून हरिभाऊ गुटे जे आहे ते युक्तिवाद करताना पाहायला मिळतील। आज ज्यावेळेस वाल्मिक कराड जे आहे ते पुण्यातल्या CID ऑफिसमध्ये CIDच्या कर्मचाऱ्यांना शरण गेले, त्यानंतर काही तास चौकशी जी आहे ती करण्यात आली। त्यामुळे चौकशीमध्ये आज नवीन काय माहिती जी आहे ती CIDच्या अधिकारी